सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवड्याभरापासून सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही। आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। हवामान खात्यानं जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय। भारतीय हवामान खात्यानं पुढील 3 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तरी नागरिकांनी सतर्क राहावं आणि स्थानिक शासकीय यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं अशा सूचना देण्यात आल्यात। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली। पहाटेपासूनच हा दमदार असा पाऊस लागत आहे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट प्रशासनाने दिलेला आहे। आपण हे जे पाहतोय पाऊस हा असा मुसळधार पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्याला पडत आहे। रेड अलर्ट देखील दिला आहे। भारतीय हवामान खात्याने पुढील 3 तासात आपल्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे अशी सूचना देखील देण्यात आलेली आहे। आज पहाटेपासून देखील वाऱ्यासह पाऊस जोरदार सुरू झाला आहे। नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तसेच हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिला आहे। 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याच्या सूचना केल्या आहेत। त्यामुळे वारा आणि पाऊस दोन्ही सकाळपासून सुरू झालेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण कणकवली येथील जानवली नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली असून जिल्ह्यात आज वारा आणि पाऊस पाहायला मिळणार आहे। पहाटेपासूनच असा मुसळधार पाऊस हा जो पडत आहे। खरं तर बघायचं झालं तर शेतकरी कुठेतरी मेटाकुटीस आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। भुईमुग असेल, इतर जे काही नगदीची पिकं जी केली होती ती कुठेतरी नासाडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र असाच जर हा पाऊस सुरू राहिला तर मात्र इथल्या जनतेचं जनजीवन कुठेतरी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन सौरभ सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।